हॅलो स्टुडंट्स, मॅथ्स सोल्युशन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत. दिवाळीच्या सुट्ट्या सर्वांना छान गेल्या असतील असं कन्सिडर करूयात आणि पुन्हा एकदा आपण जो टॉपिक स्टार्ट केला होता तो नव्याने शिकूया. ओके, त्या अगोदर झालेल्या कन्सेप्टवरती एक नजर टाकूयात आणि मग पुढे घेऊयात. ओके, सो फर्स्ट आपण बघितलं मॅट्रिक्स म्हणजे काय, व्हॉट इज मॅट्रिक्स, कसा दिसतो, डेफिनेशन काय आहे, त्याच्यामध्ये कोण असतं, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं आहे. ओके, सो अ मॅट्रिक्स इज अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ mn numbers. A matrix is a rectangular arrangement of mn numbers in m rows and n columns. मॅट्रिक्स ही अरेंजमेंट आहे, पण कशी अरेंजमेंट आहे, रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती अरेंजमेंट आहे ज्याच्यामध्ये m रोज असतात आणि n कॉलम्स असतात. ओके, एनक्लोज इन स्क्वेअर ब्रॅकेट और राउंड ब्रॅकेट. हे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पण लिहू शकतो किंवा राउंड ब्रॅकेट मध्ये पण लिहू शकतो. अँड इट इज कॉल्ड मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m by n. पण याच्यामध्ये नेमकं काय आहे तर m नंबर्स आणि n नंबर्स दोघांचं मल्टिप्लिकेशन घेऊन जो काही नंबर फॉर्म होईल तेवढे एलिमेंट्स मॅट्रिक्स मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल m ची व्हॅल्यू 4 आहे आणि n ची व्हॅल्यू 2 आहे, तर 4 into 2 म्हणजे 8 एलिमेंट या मॅट्रिक्स मध्ये येणार, असं त्याचं मिनिंग होतं. सो मॅट्रिक्स ही काय आहे, रेक्टँग्युलर अरेंजमेंट आहे mn नंबरची इन m रोज अँड n कॉलम्स. त्याचं हे आहे नोटेशन, असा डिनोट करतात तो. ओके, आफ्टर दॅट मॅट्रायसेस आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स अँड एलिमेंट इन द मॅट्रिक्स आर डिनोटेड बाय द स्मॉल लेटर्स. इथपर्यंत मॅट्रिक्सचं इंट्रोडक्शन झालं. देन नेक्स्ट टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. फक्त थोडीशी रिव्हिजन टाकूयात, डिटेलमध्ये बोलणार नाही. रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, नल मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स केव्हा म्हणणार, अ मॅट्रिक्स A is said to be square if number of rows is equal to number of columns. Okay, after that diagonal matrix, scalar matrix, identity matrix, then singular matrix, non singular matrix. बिफोर दॅट आपण बघितलं डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. 2/2 चा डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करतात, 3/3 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करतात हे देखील आपण बघितलंय. सो मॅट्रिक्स A इज सेड टू बी सिंग्युलर इफ डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 0. डिटर्मिनंटचं नोटेशन आपल्याला माहिती. अँड द गिवन मॅट्रिक्स A इज सेड टू बी नॉन सिंग्युलर इफ डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू नॉन. ओके, सो 0 असेल तर सिंग्युलर म्हणणार, डिटर्मिनंट नॉन 0 असेल तर नॉन सिंग्युलर म्हणणार. आफ्टर दॅट ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. If A is a given matrix, then A transpose is denoted like this: A raised to T or A prime. Okay, and A transpose is obtained by interchanging rows and columns of a given matrix. दिलेल्या मॅट्रिक्सचा जर आपल्याला ट्रान्सपोज काढायचा असेल तर त्यातल्या रो आणि कॉलम यांच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतंय, इंटरचेंज करावं लागतंय. ओके, सो ट्रान्सपोज पण आपल्याला मिळाला. आफ्टर दॅट सिमेट्रिक मॅट्रिक्स, क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स A is said to be symmetric matrix if A is equal to A transpose. And second, a matrix is said to be skew symmetric matrix if A is equal to A transpose, but sign is negative. ओके, सो हे सगळं आपण टाइप्स ऑफ मॅट्रिसेस मध्ये बघितलेलं आहे. एक्सरसाइज 4.4 ही देखील आपण कंप्लीट केलेली आहे. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस इन विच देयर आर 4 ऑपरेशन्स. नंबर फर्स्ट, इक्वालिटी ऑफ 2 मॅट्रिसेस, multiplication of a matrix by a scalar, addition of matrices, and last one, multiplication of 2 matrices. मॅट्रिक्सला इक्वॅलिटी केव्हा होल्ड होते किंवा 2 मॅट्रिसेस इक्वल असतील तर काय होतं किंवा 2 मॅट्रिक्सला इक्वल केव्हा म्हणतात ते आपण बघणार. आफ्टर दॅट मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय स्केलर. एखाद्या स्केलरने आपण मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करू शकतो की नाही किंवा काय होतं ते देखील बघणार आहोत. आफ्टर दॅट ऍडिशन ऑफ मॅट्रिक्सेस. 2 मॅट्रिक्सची ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल केव्हा काढू शकतो ते पण आपण बघणार आहोत. अँड लास्ट वन, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिसेस. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, 2 मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन कशी घेतात. जशी 2 नंबर्सची मल्टिप्लिकेशन आपल्याला डायरेक्टली करते, 2 into 4 आपण 8 म्हणतो, पण जर मॅट्रिक्स असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं घ्यायचं हे देखील आपण बघणार. ठीक आहे, सो नंबर फर्स्ट, इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. 2 मॅट्रिसेस A and B are said to be equal, but when, if number first condition, order of A is equal to order of B, म्हणजे दोघांची ऑर्डर कशी असायला हवी, सेम. अँड सेकंड, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. हे ऑलरेडी आपण बघितलं इक्वलिटी ऑफ मॅट्रिसेस एक्सरसाइज मध्ये मागच्या 4.4 मध्ये. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर इक्वल.
ओके. देन A इज इक्वल टू असं आपण म्हणू शकतो. ओके, तर दोन मॅट्रिक्स इक्वल केव्हा म्हणू शकतो आपण? नंबर फर्स्ट कंडिशन, ऑर्डर ऑफ A इज इक्वल टू ऑर्डर ऑफ B मीन्स बोथ हॅव सेम ऑर्डर. And second, corresponding elements are equal. Means A चा first element, B चा first element same होगा, A चा second element, B चा second element same होगा. Like this, okay? For example, A is equal to B, and third matrix is C. Okay? तर तुम्ही बघू शकता तिघांची पण ऑर्डर सेम आहे. It is a matrix of order 2 by simply आपण 2 पण म्हणू शकतो because it is a square matrix. Okay, B is a matrix of order 2 and C is also matrix of order 2. तर तिघांची ऑर्डर सेम आहे म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते. सेकंड बघायचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल आहेत की नाही. ठीक आहे, बघा 1 1 2 2 इथे 3 इथे 4 दोघं सारखे आहेत का? नाही. सो आपण म्हणू शकतो A is not equal to. इक्वलचा प्रश्नच नाही, हा एलिमेंट सेम दिसत नाही, पुढे जाण्याची गरजच नाही. आफ्टर दैट ह्या दोघांमध्ये बघूयात 1 1 ओके, 2 2 ओके, 4 4 ओके, 3 3 इट्स ओके. सो B इज इक्वल टू C आणि फ्रॉम 1 and 3 सो फ्रॉम A and C असं पण म्हणू शकतो तुम्ही A इज नॉट इक्वल टू C. तुम्ही एलिमेंट्स चेक करू शकता, इथे 3 आहे, इथे 4 आहे. ओके, सो टू matrices A and B are said to be equal if they have same order and corresponding elements are equal. ठीक है. सेकंड ऑपरेशन इज multiplication of matrix by a scalar means constant आहे. okay, so let A be any matrix, okay, and K is a scalar. म्हणजे एकच आहे, K is a scalar. okay, then matrix obtained by multiplying each element of A is called scalar multiplication. Of given matrix A and it is denoted, that's the notation, it is denoted like this, K into A. okay, तर काय आहे ऍक्च्युली हे बघा. आपण एक मॅट्रिक्स कन्सिडर केला आहे ज्याचं नाव आहे A आणि K हा काय घेतलेला आहे आपण स्केलर म्हणजे कॉन्स्टंट आहे. ओके, देन मॅट्रिक्स ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग ईच एलिमेंट ऑफ A. ह्या K नी A च्या प्रत्येक एलिमेंटला आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे आणि जो नवीन मॅट्रिक्स मिळणार आहे तो आहे मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय स्केलर. ओके, आणि त्याचं हे आहे नोटेशन. A म्हणजे आपला गिव्हन मॅट्रिक्स आणि K ह्या नंबरनी, K ह्या कॉन्स्टंटनी A मधल्या प्रत्येक एलिमेंटला आपण काय केलेलं आहे? मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. सो हा काय आहे? स्केलर मल्टिपल. हा जो K आहे, K ला काय म्हणणार? स्केलर मल्टिपल. आणि हा जो नवीन मॅट्रिक्स आपल्याला मिळालेला आहे हा काय आहे? मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय स्केलर. काय म्हणताय तुम्ही? ओके, त्याच्या आधी मला काय सांगायचं, आपण एक्झाम्पल पण घेऊया. समजा A हा मॅट्रिक्स घेतला, आपण याला रिमार्क म्हणू शकता तुम्ही किंवा नोट पण म्हणू शकता. इफ A इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m by n. समजा A हा मॅट्रिक्स घेतला आपण ऑर्डर m by n चा and K इज स्केलर. K इज अ स्केलर, मग तो काही पण असू शकतो 1 2 3 4 something 100. ओके, देन KA म्हणजे आता आपण हा जो मॅट्रिक्स फाइंड आउट करतो हा कसा लिहिणार मग आपण? ह्या प्रत्येक एलिमेंटला K ने आपण काय करतोय? मल्टिप्लाय. सो KAIG and it is also matrix of order m by n. याचा अर्थ काय? हा झाला फर्स्ट रिमार्क, हा झाला सेकंड रिमार्क. ऑर्डर ऑफ A matrix and KA matrix are yes equal or same. म्हणजे स्केलरनी मल्टिप्लाय केल्यानंतर मॅट्रिक्सच्या ऑर्डर मध्ये काही फरक पडत नाही, दोघांची पण ऑर्डर कशी असणार आहे? सेम असणार आहे. ओके, सो हे झालं मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय स्केलर. आणि त्याच्यासाठी एक्झाम्पल बघायचं राहिलं आपलं. सपोज A इज इक्वल टू आपण मॅट्रिक्स घेऊया 1 2 3 by 4 आणि इथे 0 घेऊया. इट इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 by 2. ठीक आहे, आणि स्केलर घेऊयात आपण K इज इक्वल टू
-5/4. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे के ए. सो के ची व्हॅल्यू काय आहे -5/4. ए काय आहे ते पुट करूया 1 2 3/4 and 0. ओके, सो विच इज इक्वल टू ह्या नंबरनी प्रत्येक एलिमेंटला आपण काय करणार आहोत मल्टिप्लाय. सो व्हॉट डू गेट -5/4. आफ्टर दॅट -5/2. कसं काय 2 2 is 4. सो इथे 2 आले. आफ्टर दॅट -15/16 and 0 into something 0. So it is also matrix of order 2/2 and it is value of a. ओके, सो के हा जर कुठला एखादा स्केलर असेल कॉन्स्टंट असेल तर दिलेल्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला आपण त्यांनी काय करू शकतो मल्टिप्लाय करू शकतो. हे झालं सेकंड ऑपरेशन. थर्ड आपण बघतोय ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस. ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस. मग असं काही नाही की दोनच मॅट्रिक्सची तुम्ही ऍडिशन घेऊ शकता. 3 4 5 6 तुम्हाला आवडेल ते जे एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे त्याच्यावरती दिलेलं आहे. सो 2 किंवा 2 पेक्षा जास्त मॅट्रिक्सची आपण ऍडिशन पण घेऊ शकतो आणि सबट्रॅक्शन पण घेऊ शकतो. मग तुम्ही म्हणशाल मला लिहिताना तुम्ही सबट्रॅक्शन का लिहिलं नाही, कारण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी सेम नियम आहे. ओके, सो लेट ए अँड बी बी टू मॅट्रायसेस ऑफ सेम ऑर्डर. एक लक्षात ठेवायचे, जर 2 मॅट्रिक्सची तुम्हाला ऍडिशन करायची असेल किंवा सबट्रॅक्शन करायची असेल तर दोन्ही मॅट्रिक्सची 2 असू द्यात 3 असू द्यात त्या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी असायला हवी सेम असायला हवी. ओके, देन a plus b is the matrix obtained by adding corresponding elements of a and b. ओके, एकच लक्षात ठेवायचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही 2 मॅट्रिक्सची ऍडिशन असेल अथवा सबट्रॅक्शन असेल तर त्यासाठी दोघांची ऑर्डर सेम असणं गरजेचं आहे, मस्ट आहे. ओके, आणि मग ऍडिशन कशी करायची हे झालं ऍडिशनचं नोटेशन. ओके, ऍडिशन कशी करायची करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं हा आपला ए आहे, मी इथे बी देते. ओके, 1 0 -1 2 आणि दोघांची ऍडिशन घ्यायची आहे मला. सपोज मी घेते a plus b. तर काय करणार, याचा फर्स्ट एलिमेंट याचा फर्स्ट एलिमेंट दोघांची ऍडिशन, याचा सेकंड एलिमेंट याचा सेकंड एलिमेंट दोघांची ऍडिशन, हा आणि हा म्हणजे किती येणार ते -4 + 3 म्हणजे -1/4 येणार आणि याचा फोर्थ एलिमेंट याचा फोर्थ एलिमेंट म्हणजे 2. सो हा झाला a plus b. सिमिलरली आपण b plus a पण फाइंड करू शकतो. सो हा सेम आहे b plus a. तर ही झाली ऍडिशन. मग तुम्ही माझ्या सबट्रॅक्शन मध्ये काय चेंज आहे, काहीच नाही. बघा दोघांची ऑर्डर कशी हवी सेम हवी. मग सबट्रॅक्शन कशी डिनोट करता, जशी ऍडिशन तशी सबट्रॅक्शन a - b. जसं आपण रेग्युलर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करतो तेच, पण इथे नंबर्स असतात आणि इथे आपण कोण घेतोय मॅट्रिक्स घेतोय. ओके, सो a - b. दिस कॅन बी रिटन लाईक दिस ऑल्सो a plus of -b. जशी ऍडिशन घेतली तशी सबट्रॅक्शन घ्यायची आहे, हे तुम्ही असं पण लिहू शकता. आणि हा जो -b आहे ना, -b is called negative of matrix b. b जो असणार आहे त्याला इथे काय येतंय मायनस आहे, याचाच अर्थ मॅट्रिक्स b चा हा काय झाला निगेटिव्ह. ओके, सो फर्स्ट आपण काय बघितलं, इक्वालिटी ऑफ 2 मॅट्रिसेस. आफ्टर दॅट मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय स्केलर अँड लास्ट वन ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस. ओके, याच्यामध्ये मस्ट कंडिशन आहे दोघांची ऑर्डर सेम हवी. ओके, आता याच्याशी रिलेटेड आपण प्रॉपर्टीज बघूया किंवा आपण त्याला रिझल्ट पण म्हणू शकतो. ठीक, नेक्स्ट प्रॉपर्टीज. ओके, नंबर फर्स्ट फॉर मॅट्रिसेस ए एन. ठीक आहे, मी इथे लिहिते फॉर मॅट्रिसेस ए बी सी पण लिहून टाकले गर्ल्स पर्यंत. ओके, अँड स्केलर्स किंवा कॉन्स्टंट पण म्हणू शकतो तुम्ही, स्केलर्स अल्फा अँड बीटा. a plus b is equal to b plus c. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. 1 plus 2 लिहिला काय आणि 2 plus 1 लिहिला काय, आन्सर काय येणार आहे 3 येणार. सेम मॅट्रिक्सच्या बाबतीत पण आहे, a plus b लिहा किंवा b plus a लिहा, येणारा आन्सर तुमचा सेम असणार आहे. पण याला म्हणतात तरी काय, तर याला म्हणतात कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी फॉर मॅट्रिक्स, कम्युटेटिव्ह लॉ पण म्हणतात. ओके, दिस इज फर्स्ट. सेकंड, a plus b plus c is equal to a plus b plus c. किंवा तुम्ही हे असं पण लिहू शकता a plus b plus c.
मैत्रिणी अगोदर सोबत आहेत, नंतर एकी बरोबर वाचलं, ह्या दोघी सेपरेट राहायला लागल्या, नंतर यांचं पण पटेल ना, मग ह्या दोघी एकत्र राहायला लागल्या. बस सेम ग्रुप डिव्हिजन अँड देन ग्रुप फॉर्मिंग इथे चालू आहे. ओके, सो ह्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? असोसिएटिव्ह लॉ. ग्रुपिंग चालू आहे फक्त, बस बाकी काही. असंही घेऊ शकता, असंही घेऊ शकता आणि डिरेक्टली असं पण घेऊ शकता. पण येणारे आन्सर दोघांचं कसं असणार आहे? तिघांचं कसं असणार आहे? इक्वल असणार आहे. ठीक आहे. आफ्टर थर्ड अल्फा प्लस और मायनस बीटा इंटू ए, म्हणजे ए मॅट्रिक्सनी ह्या स्केलरची ऍडिशन पण असू शकते किंवा सबट्रॅक्शन. त्यांना आपण काय करू शकतो? मल्टिप्लाय करू शकतो. So this can be written like this: alpha into a plus or minus beta into a. Then next one, fourth, alpha into a plus or minus b is equal to distributive law पण म्हणतात त्याला. अल्फा आणि मध्ये मल्टिप्लाय केला, अल्फा a, मिडल साइन काय आहे? प्लस और मायनस अल्फा इंटू b. ओके, a plus 0 is equal to 0 plus a is equal to a. मला सांगा 2 मध्ये 0 मिळवला काय? 0 मध्ये 2 मिळवला. 2 मध्ये 0 मिळवला काय? 0 मध्ये 2 मिळवला काय? पुन्हा आन्सर काय येणार आहे? 2 येणार आहे. जसं सिंपल नंबरची ऍडिशन करतो ना, सेम तेच आहे. इथे फक्त मॅट्रिक्स आहे. जर ए मॅट्रिक्स मध्ये 0 मॅट्रिक्स ऍड केला किंवा 0 मॅट्रिक्स मध्ये ए मॅट्रिक्स ऍड केला तरी पण आन्सर काय येणार आहे? ए मॅट्रिक्सच येणार आहे. तर हा जो आहे ना 0 मॅट्रिक्स, याला काय म्हणतात माहिती का? आयडेंटिटी फॉर ऍडिशन. मॅट्रिसेसच्या ऍडिशन मध्ये याला आयडेंटिटी म्हणतात. ओके, आफ्टर दॅट a प्लस मायनस a विच इज इक्वल टू मायनस a प्लस a इज इक्वल टू 0 म्हणा किंवा o म्हणा. स्वतः मॅट्रिक्स आणि त्याचा निगेटिव्ह जर ऍडिशन घेतली तर तुम्हाला कोण मिळणार आहे? 0 मॅट्रिक्स मिळणार आहे, ज्याला आपण नल मॅट्रिक्स पण म्हणतो. याचा अर्थ काय झाला इथे? मायनस a हा काय आहे? ऍडिटिव्ह, याला म्हणतात ऍडिटिव्ह इनव्हर्स ऑफ a. दोघांची ऍडिशन केल्यानंतर कोण येतं तुम्हाला? 0 और नल मॅट्रिक्स. ओके, सो ह्या सगळ्या प्रॉपर्टीज होत्या ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स आणि स्केलर मल्टिप्लिकेशन वरती डिपेंड. फर्स्ट काय म्हणतोय की मॅट्रिसेसची ऍडिशन कशी असते? कम्युटेटिव्ह असते. देन असोसिएटिव्ह, ह्या ए ने आपण आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो इथे. सेम ह्या स्केलरने आपण इथे मॅट्रिक्सच्या ऍडिशन आणि सबट्रॅक्शनला मल्टिप्लाय करू शकतो. आफ्टर दॅट जर कुठल्याही मॅट्रिक्स मध्ये आपण 0 मॅट्रिक्स ऍड केला तर तो ओरिजिनल मॅट्रिक्स आपल्याला पुन्हा मिळतो. अँड देन a प्लस मायनस a इज इक्वल टू मायनस a प्लस a इज इक्वल टू 0 मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. म्हणजेच हा जो मायनस a आहे याला म्हणतात ऍडिटिव्ह इनव्हर्स ऑफ अ गिवन मॅट्रिक्स. ओके, आणि नाउ लास्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिसेस. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिसेस. ओके, हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिसेस काय आहे? 2 मॅट्रिसेस A and B are said to be comfortable for product AB if number of columns in A is equal to number of rows in matrix B. Okay, so दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण केव्हा घेऊ शकतो? समजा A हा मॅट्रिक्स आहे, that is A is a matrix of order m by n. A I J म्हणत आहे. Okay, and B is a matrix, element given B is a matrix of order n by p. Then the product AB is a matrix, याला म्हणूयात CIJ, of order m by p. काय लिहिलंय मॅम? काहीच पल्ले पडत नाही. बघा, कुठल्याही दोन मॅट्रिक्सचे जर आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं असेल तर पहिला मॅट्रिक्स बघा AB हा प्रोडक्ट आपल्याला काढायचा असेल तर पहिला जो मॅट्रिक्स A आहे त्यातले नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसरा जो मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज दोघं इक्वल असायला हवे, तर आणि तरच दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे, अदरवाइज नाही. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये काय हवेत आपल्याला? नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये
दोघं जर इक्वल असतील तर आणि तरच दोघांचा प्रोडक्ट ए बी हा पॉसिबल आहे. किंवा जर तुम्हाला बी ए काढायचं असेल, बी इंटू ए, तर याच्यामध्ये काय घेणार, कॉलम्स, नंबर ऑफ कॉलम्स, याच्यामध्ये नंबर ऑफ रोज, आणि दोघं कसे असायला हवे, इक्वल. नाही तर दोघांसाठी तुम्ही एकच मेन्शन, असं नाही. दोघांची ऑर्डर चेंज होते ना, इथे ए पहिल्यांदा आहे, बी नंतर आहे, इथे बी फर्स्ट आहे, ए सेकंड आहे, सो ऑर्डर चेंज झाली. जर तुम्हाला ए बी काढायचं असेल तर नंबर ऑफ कॉलम्स इन ए इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन बी, इक्वल हवं. आणि जर तुम्हाला बी ए काढायचं असेल तर बी मधले नंबर ऑफ कॉलम्स आणि ए मधले नंबर ऑफ रोज दोघं कसे असायला हवेत, इक्वल असायला हवेत. तर आणि तरच हे प्रोडक्ट काय होणार आहे, तुमचे एक्झिस्ट होणार आहे, अदरवाईज एक्झिस्ट होणार नाही. याच्यामध्ये 3 केसेस आहेत बघा. नंबर फर्स्ट, समजा ए बी एक्झिस्ट झाला, ए बी एक्झिस्ट झाला, या केसमध्ये बी ए हा एक्झिस्ट पण होऊ शकतो, मे बी एक्झिस्ट और नॉट, होऊ पण शकतो, नाही पण होऊ शकत. समजा सेकंड, आपण बी ए काढला आणि तो एक्झिस्ट झाला आहे, बोलताय एक्झिस्ट म्हणजे काढता येतो, आणि डज नॉट एक्झिस्ट म्हणजे तो निघतच नाही. केव्हा निघत नाही, जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तेव्हा. कसं कळणार, एक्झाम्पल घेणार आहोत आपण. समजा बी ए एक्झिस्ट झाला, मग ए बी हा मे बी एक्झिस्ट और नॉट, होईल पण किंवा नाही पण. किंवा अशी पण केस येते 3 नंबरची, ए बी पण एक्झिस्ट होतो, बी ए पण एक्झिस्ट होतो, बोथ आर एक्झिस्ट बट नॉट इक्वल. पण ते दोघं इक्वल असतीलच असं नाही, एखाद्या केसमध्ये असू शकतं. पण जनरल हा रिझल्ट आहे, ए बी इज नॉट इक्वल टू बी, ए बी इज नॉट इक्वल टू बी. ओके, तर हे झालं मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे ऍक्च्युली काय आहे, मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केव्हा करू शकतो हे मी तुम्हाला सांगितलं. पहिला जो मॅट्रिक्स असणार आहे त्याच्यातले नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज. जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होईल तेव्हा आणि तेव्हाच त्या 2 मॅट्रिक्सचं काय पॉसिबल आहे, मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग त्याच्यामध्ये ह्या केसेस मी तुम्हाला सांगितलं. समजा ए बी एक्झिस्ट झाला, ए तुम्हाला गिवन आहे, बी गिवन आहे, ए बी एक्झिस्ट झाला तर बी ए हा एक्झिस्ट होईलच असं नाही, होईल पण किंवा नाही. समजा तुम्ही बी ए काढला, दुसरं एखादं एक्झाम्पल दिलं, बी ए एक्झिस्ट झाला तुमचा, पण ए बी होईलच असं नाही, होईल किंवा नाही. किंवा दोघं पण निघतील पण इक्वल नसतील, इक्वल पण असू शकतात. पण इन जनरल हा रिझल्ट आहे, ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. याला असं म्हणतात की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. ते पुढे बघायचं आहे, पण इथे सांगून देते. ठीक आहे, पण तुम्ही म्हणजे मॅडम ऍक्च्युली मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे ते देखील सांगते. ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. इट इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 by 3. याच्यामध्ये 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स. ओके, अँड बी इज इक्वल टू, याचे कॉलम्स 3 आहेत म्हणजे याच्या रोज मला 3 आहेत, 1 2 0 -1 -2 -1. ओके, इट इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 by 3. तुम्ही बघा याच्यामध्ये किती रोज आहेत, 2, आणि कॉलम्स किती आहेत, 3. बघा C1 C2 C3. आणि याच्यामध्ये रोज बघा R1 R2 R3. दोघांचा नंबर सेम आहे का चेक करा. इथून पण करू शकतो तुम्ही, 3 आणि इथे 3. याचा 2 नंबर आणि याचा फर्स्ट नंबर दोघं इक्वल पाहिजे, तरच तर तुमचं मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होईल. आणि नवीन मॅट्रिक्स तुम्हाला मिळणार ऑर्डर 2 by 2. करणार कसं पण मल्टिप्लिकेशन, तेच तर आपल्याला माहित नाही. बघा मग सांगते. ए बी आपल्याला कोण काढायचं आहे, ए आणि बी चा प्रोडक्ट. ए बी कसा काढणार बघा, R1 आणि R2 2 रो फिक्स आहेत. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये 2 रो फिक्स आहेत, एक आहे R1 दुसरी आहे R2. ओके, इकडे कॉलम्स किती आहेत, फर्स्ट आणि सेकंड. सो R1 बरोबर C1 घेणार, R1 बरोबर C2 घेणार. R1 ला फिक्स ठेवलेला आहे, 2 कॉलम्स असल्या कारणाने C1 आणि C2 तिथे मल्टिप्लाय केले. पुन्हा मी R2 फिक्स ठेवलाय, पुन्हा इकडे बघा कॉलम्स किती आहेत, 2. सो इथे येणार C1, इथं R2 C2. जो रो फिक्स आहे त्याला तसंच ठेवायचं, R1 R1 R2 R2, आणि फक्त कॉलम्स ते मल्टिप्लाय करायचे. आणि हा मॅट्रिक्स तुम्हाला मिळणार आहे ऑफ ऑर्डर 2 by 2. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन करत आपण बघा, विच इज इक्वल टू R1 C1 म्हणजे नेमकं काय आहे मॅडम बघूयात आपण. हा आहे आपला R1, हा C1, याचे कॉलम्स बघायचे वेगळे, C1 C2. ठीक आहे, R1 R2 R1 C1 म्हणजे ह्या करस्पॉन्डिंग इलेमेंट्सचं मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन घ्यायची. कशी आहे मॅडम बघा, 1 × 1 याचा पहिला एलिमेंट याचा पहिला एलिमेंट, 1 × 1 1 प्लस 2 × 2 4. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल तुम्हाला. अँड 3 × 0 0. हा कम्प्लीट झाला बघा R1 C1. आता काय करायचा, R1 C2, R1 तसाच ठेवायचा आहे, C2 घ्यायचा आहे बघा.
-4 and 3 into -4 -12. Okay, after that आपण कंप्लीट झाला. R2 C1 R2 फिक्स तसाच ठेवायचा, C1 आणि C2 बदलायचे. R2 C1 4 into 1 4 plus 5 into 2 10 plus 6 into 0 0. हा पण कंप्लीट झाला. ठीक आहे. आफ्टर दॅट R2 C2 हे दोघं. ओके, 4 into -4 -4 5 into -2 -10 and 6 into -4 -12. काय असेल कॅल्क्युलेशन ते लिहून टाका. इट इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/2. बघा हा मॅट्रिक्स होता 2/3, हा होता 3/2. इथले कॉलम आणि इथले रोज सारखे असल्यामुळे आपण कोण फाइंड आउट केला? एक सांगा. ठीक आहे, याबद्दल अजून सांगूया. ओके, समजा ए मॅट्रिक्स घेतला आपण ज्याच्यामध्ये 3 रोज आहेत आणि एकच कॉलम आहे, म्हणजे याची ऑर्डर काय झाली? 3/2. ओके, बी हा मॅट्रिक्स घेते मी 2 -3 1 म्हणजे 3 एलिमेंट्स. याची ऑर्डर आहे 1/3. बघा याचे कॉलम्स किती आहेत? 1. याच्या रो किती आहेत? 1. दोन्ही नंबर कसे आले? इक्वल. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? नंबर ऑफ कॉलम्स in A is equal to number of rows in B. दोघे इक्वल आहे. याचा अर्थ इथे प्रोडक्ट ए बी आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, सो काय येणार ए बी मध्ये? रो किती आहेत? 1 2 3. सो लिहिणार बघा R1 R2 R3. याची ऑर्डर काय येणार आहे? 3/3. इथेच कळतं बघा, हा फर्स्ट आणि हा लास्ट की तुमच्या नवीन प्रोडक्टची असेल ऑर्डर. कसं? एवढे कसं काय? बघा R1 फिक्स राहणार, R2 फिक्स राहणार, R3 फिक्स राहणार. बघा R1 इथे R2 इथे R3 C1 आणि ते कुठे गेले? हा झाला C1. तेव्हा R1 R2 R3 इथे लिहिलं R1 R2 R3. हिअर C1 C2 C3. ठीक आहे. मग हे बघा पहिला रो घेतला, पहिला कॉलम म्हणजे इथे झाला R1 C1. पहिला रो तसाच ठेवते मी. हे बघा R1 तसाच ठेवला, R1 C1 झाला. ओके, देन R1 C2 इथं पण येणार C3. अगेन C1 C2 C1 C2 C3. जेवढे कॉलम्स असतील त्यांनी मल्टिप्लाय करायचे. बघा C1 C2 C3 C1 C2 C3 अगेन C1 C2 C3. आणि जे रोज आहेत ते फिक्स तुम्हाला तसेच करायचे. सो इट इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. ठीक आहे. समजा तुम्ही म्हणशाल मॅडम हा मॅट्रिक्स आहे ऑर्डर 3/3. ओके, अँड बी इज ऑल्सो मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. बघा हा नंबर आणि हा नंबर सेम असला पाहिजे. हेन्स प्रोडक्ट ए बी इज एक्झिस्ट. ओके, त्याची ऑर्डर किती असणार? हा फर्स्ट आणि हा लास्ट बघा, त्याची ऑर्डर किती असणार आहे? 3/3. सेम याच्यासारखंच येणार आहे. R1 C1 R1 C2 R1 C3. In second row R2 C1 R2 C2 R2 C3 and in third row R3 C1 R3 C2 and R3 C3. So it is a matrix. Product AB is a matrix of order 3/3. बस तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन जमलं पाहिजे. काय करायचं? तो रो आणि तो कॉलम दोघांचं मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन घ्यायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं इथे सांगितलं R1 C1 1 into 1 plus 2 into 2 4 plus 3 into 0 इथे लिहिले बघा. सेकंड R1 C2 1 into -1 -1 plus 2 into -2 -4 इथे लिहिले बघा. आणि थर्ड 3 into -4 -1. हे कॅल्क्युलेशन करून आपला इथे एक नवीन मॅट्रिक्स आहे. ओके, आणि हे सगळं आपल्याला 2 एक्सरसाइज मध्ये बघायचं. याच्या पुढच्या 2 एक्सरसाइज 4.5 आणि 4.6 याच्यावरतीच डिपेंड आहे. ओके, सो हे झालं मॅट्रिक्सचं काय? मल्टिप्लिकेशन. 2 मॅट्रिसेसचं मल्टिप्लिकेशन कसं घ्यायचं? 2 मॅट्रिसेस A and B are said to be compatible for product AB if number of columns in matrix A is equal to number of rows in matrix B. And now last point is properties of multiplication of 2 matrices. Multiplication of 2 matrices. ठीक आहे. नंबर फर्स्ट त्याच्यामध्ये आपण लिहून घेऊया. फॉर एनी 3 matrices. फॉर एनी 3 matrices A B C. ओके, काय आहे? नंबर फर्स्ट ए बी खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे. ए बी इज नॉट इक्वल टू बी.
आपण मगाशी बघितलं होतं बघा, a प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. सो मॅट्रिक्स ॲडिशन इज कम्युटेटिव्ह असं आपण म्हटलं, ॲडिशन घेतली. सो मॅट्रिक्स ॲडिशन इज अ कम्युटेटिव्ह. पण इथे मल्टिप्लिकेशन कम्युटेटिव्ह येते का? दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे बघा, नाही. म्हणजे आपण इथे काय म्हणू शकतो, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. म्हणजे एखाद्या केसमध्ये असं म्हणू शकतो, पण त्याच्यासाठी काउंटर एक्झाम्पल आपल्याला द्यावं लागेल. पण इन जनरल ए बी इज नॉट इक्वल टू बी. ओके. सेकंड, a into b into c is equal to a into b into c. किंवा असं पण लिहू शकता तुम्ही a into b into c. पुन्हा मैत्रिणींचं लॉजिक तेच इथे लावायचं. म्हणजे तुम्ही असं लिहिलं काय, असं लिहिलं काय किंवा असं लिहिलं काय, नंबर चेंज होणार नाही. जसं इथे होऊ शकतो, नॉट इक्वल टू म्हणजे इक्वल नाही येते. ओके. सो आपण म्हणू शकतो इथे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज असोसिएटिव्ह. मल्टिप्लिकेशन कसं आहे मॅट्रिक्सचं? असोसिएटिव्ह आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट थर्ड वन, a into 0 किंवा o म्हणा तुम्ही, किंवा o into a is equal to o, where o is a, this is zero matrix. Zero matrix. A मॅट्रिक्स ने तुम्ही झिरो मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा किंवा झिरो मॅट्रिक्सने तुम्ही गिवन ए मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा, पुन्हा तुम्हाला झिरो मॅट्रिक्सच येणार आहे. जसं आपण रेग्युलर करतो, झिरोने कशाने मल्टिप्लाय करा आणि सर काय येतं, झिरो येतं, लाईक दॅट. ओके. सो ए इंटू झिरो मॅट्रिक्स इज इक्वल टू झिरो मॅट्रिक्स इंटू ए इज इक्वल टू अगेन झिरो मॅट्रिक्स. ठीक आहे. आफ्टर दॅट फोर्थ वन, सपोज ए इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m by n. A is a matrix of order m by n, and there exists another matrix, identity matrix of order again m by n. म्हणजे a हा मॅट्रिक्स घेतला मी ज्याची ऑर्डर m by n आहे, आणि I म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला माहिती आहे, ज्याला युनिट मॅट्रिक्स पण आपण म्हणतो, त्याची ऑर्डर देखील मी किती घेतलेली आहे, m by n. देन काय रिझल्ट भेटतो आपल्याला, a into I is equal to I into a is equal to again a मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स तुम्ही मल्टिप्लाय केलं तरीही तुम्हाला ओरिजिनल ए मॅट्रिक्सच पुन्हा मिळतं. ओके. a into I is equal to I into a is equal to again original matrix A. Okay. After that, a into b plus c is equal to ab plus ac. म्हणजे a ने सिम्पली आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलं, आणि त्याच्यातच सेकंड आहे, समजा मी b plus c इकडनं घेतला आणि a पलीकडनं घेतला, म्हणजे मला मिळेल ba प्लस सी. काय फरक आहे दोघांमध्ये, मी इकडनं लेफ्ट साइडने मल्टिप्लाय केले, म्हणजे हा झाला लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आणि इकडनं काय केलं, राईट हँड साइडने मल्टिप्लाय केलं, म्हणजे हा झाला राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. फिफ्थ. देन सिक्स्थ वन, समजा ए मॅट्रिक्स आपण कन्सिडर केला, ए इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n by n. याचाच अर्थ काय, a इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. हे फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स बद्दलच आहे. जर a हा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि तुम्हाला a स्क्वेअर काढायचं असेल तर काय करायचं, a into a. समजा तुम्हाला a क्यूब हवा आहे, a into a into a, देन a raised to 5 हवा आहे, समजा a into a into a into a, किंवा असं पण लिहू शकता तुम्ही a raised to 4 जर तुमच्याकडे ऑलरेडी काढलेला असेल तर इंटू त्याला a करायचं. जर तुम्हाला स्क्वेअर मॅट्रिक्स गिव्हन असेल आणि त्याची पॉवर्स काढायची असेल तर त्या मॅट्रिक्सचं तेवढ्या वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे इन जनरल असं भेटतं बघा, a raised to n म्हणजे काय, a into असं करत करत किती टाइम्स करायचं आहे आपल्याला, ते n टाइम्स करायचं आहे. ओके. अँड लास्ट प्रॉपर्टी 7th नंबर, काय आहे ही प्रॉपर्टी, प्रोडक्ट ऑफ non-zero matrices can be zero. जर दोन मॅट्रिसेस झिरो मॅट्रिक्स नसतील तरी पण त्यांचं मल्टिप्लिकेशन झिरो येऊ शकतं. म्हणजे काय, म्हणजे मला असं सांगायचं तुम्हाला, सपोज a नॉट इक्वल टू 0, b इज नॉट इक्वल टू 0, दोघं पण झिरो मॅट्रिक्स नाहीये, नल मॅट्रिक्स नाहीये, तरी देखील दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येऊ शकतं, झिरो मॅट्रिक्स होऊ शकतं. असं कुठलं एक्झाम्पल आहे घेऊ. त्यानिमित्ताने आपण दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. ओके. सपोज ए घेतला, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 by 2. ओके. अँड बी घेतला 1 minus. ओके. इट इज ऑल्सो मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 by 2. बघा हा नंबर दोघांचा सेम आहे. इथे काय बघणार, रोज बघणार, म्हणजे प्रोडक्ट लिहिताना, पण ऍक्च्युअली बघा इथले कॉलम आणि इथले रोज इक्वल आहे.
सो आपण फाइंड आउट करू शकतो प्रोडक्ट. काय लिहिणार बरं? ह्या दोन रो कॉन्स्टंट ठेवायच्या, R1 R2. हा 2 आणि हा 2 म्हणजे येणारा मॅट्रिक्स जो आहे प्रोडक्ट त्याची ऑर्डर देखील काय असणार आहे? 2/2. सो इथे पण R1 येणार, इथे पण R2, R2 फिक्स ठेवले, कॉन्स्टंट, धक्का नाही लावला. आणि आता कॉलम्स किती आहेत? 2. सो C1 C2 C1 C2. ठीक आहे, विच इज इक्वल. आता आपण फाइंड आउट करूया. R1 C1 1 into 0 0 0 into 1 0, दोघांची ऍडिशन 0. R1 C2 R1 C2 1 into 0 0 plus 0 into minus 1 0 0 plus 0 0. ओके. R2 C1 बघा इथे लिहिलं 2 into 0 0 plus 0 into 1 0 0 plus 0 0. ओके. and last one 2 into 0 0 and 0 into minus 1 0, दोघांची ऍडिशन केली again 0. so it is a matrix of order 2/2 and it is a zero matrix, null matrix. तेच मी तुम्हाला इथे सांगितले, जर दोन मॅट्रिसेस नॉन झिरो असतील तरी देखील त्यांचा प्रोडक्ट काय येऊ शकतो? झिरो मॅट्रिक्स येऊ शकतो. ठीक आहे. सो ऑल प्रॉपर्टीज आर कंप्लीट. तर आज आपण बघितलं अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस इन विच देयर आर 4 ऑपरेशन्स. नंबर फर्स्ट, प्रोबेबिलिटी ऑफ 2 मॅट्रिसेस. सेकंड, मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय अ स्केलर. आफ्टर दैट एडिशन ऑफ 2 मॅट्रिसेस. लास्ट वन, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिसेस. ठीक आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ वी विल स्टार्ट एक्सरसाइज 4.5. ठीक आहे. थँक यू.